आता देव कशाला म्हणावं? जीवालाही अनेक वेळा देव म्हटलं जातं. इंद्र, चंद्र, महेंद्र हे देवादिक हे सुद्धा एक प्रकारचे जीवच आहेत, त्यांनाही देव म्हटलं जातं. अशा देवाच्या दारात का? तर त्याचा अर्थ नाही. तुम्हाला आम्हाला देव म्हटलं जातं. कधी? गृहस्थ आश्रमात आपल्याला पदार्पण करताना एक दिवस घोड्यावर बसवलं जातं, नवी वस्त्र असतात, सगळं असतात, आणि थेट रुबाब एवढा असतो, मारुतीरायाच्या पुढं फूट घालून जातो आपण. कोण असतो त्या दिवशी? नवरदेव. दुसऱ्या दिवसापासून बैलच असतो. अशा झालेल्या केलेल्या देवाचा विचार नाही इथं. तो हा देवादी देव. आणि दिव हा एक संस्कृतातला धातू, त्याची जी काही लक्षणे दिव्यती, क्रीडती, विजयगिषती या लक्षणांनी जो युक्त आहे तो देव. आता फार विस्तार करत नाही, पण त्या देवाचं दार त्याचा फक्त निर्देश करतो. दार कोणतं दार? कारण देवाच्या स्वरूपाचा विचार करायचा झाला तर एक आहे देवाचं व्यक्त रूप, दुसरे अव्यक्त. व्यक्त कुठलं? तिथं विठोबाला तुम्ही पहा, त्याचं जे रूप आहे मूर्त ते झालं व्यक्त. पण त्या रूपात नाही आला तरी अव्यक्त चराचरात तो भरलेला आहे, अनुरेणूत तोच भरलेला आहे. ही दोन रूप आहेत. दोन रूप आहेत, त्याची दारही दोन आहेत. कोणती दार आहेत? ज्ञानोबारायांनी त्याचा उल्लेख केला 12व्या अध्यायात. व्यक्त अव्यक्त दारवंटा रिगिजेजेत. एक दार व्यक्ताचे आणि एक अव्यक्ताचे. व्यक्त म्हणजे सगुण, अव्यक्त म्हणजे निर्गुण. दार कुठली आहेत? भक्ती पाविजे व्यक्त, अव्यक्त योगे. योग हा दरवाजा निर्गुण रूपाचा आहे आणि भक्ती हा दरवाजा सगुण रूपाचा आहे. इथं देवाची द्वारी म्हणत असताना योग सांगायचा का भक्ती सांगायची? इथं भक्तीच सांगायची, कारण हा नाम महात्म्यातला पुढचा संपूर्ण विचार आहे. म्हणून सगुणाच्या अर्थात भक्ती रूपी दारात जर तुम्ही उभं राहिलात तर एक क्षण असा प्राप्त होतो की तेने मुक्तिचारी साधी येल्या. पण पहिली गोष्ट आम्हाला देव म्हणजे काय कशानं कळेल? त्या देवाचं दार कधी आम्हाला लक्षात येईल? त्या दारात आम्हाला कशानं जाता येईल? आणि तिथं गेल्यानंतर असा क्षण जीवनात साध्य होईल की ज्या क्षणाला या चतुर्विध मुक्तींचा लाभ होईल. याकरता काय करावं लागेल या साधनेचा विचार द्रुपदामध्ये. हरी मुखे माना, हरी हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे हरी मुखे माना, हरी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे ज्या प्रश्नांचा उल्लेख याच्यापूर्वी मी केला, या सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे देव लक्षात येईल, त्याच्या दारात जाणं होईल आणि असा क्षण प्राप्त होईल. कशानं? मुखानं हरी म्हणण्यानं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा ही साधना आहे. आणि कलियुगातली साधना ही वाणीप्रधान असणारी साधना आहे. त्या साधनेचं सामर्थ्य असं एक तर सर्व अधिकार सेव्य आणि सुलभ असणारी साधना आहे. हरिमुखे म्हणण्याकरता तुम्ही कुणीही असा, तुम्ही म्हणू शकता, मुखानं देवाचं नाव घेऊ शकता. हरी या पदाचा उल्लेख केला म्हणजे हरीच म्हणावं असं नाही. देवाची सहस्रावधी नाव आहेत. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कुठल्याही एखाद्या नामाविषयी जिथं आपल्याला त्याच्याविषयी असताय किंवा ज्या परंपरेनं आपल्या गुरूंनी आपल्याला त्याचा बोध दिलेला आहे अशा नामाचा उच्चार जीवनामध्ये असेल, त्याचा परिणाम असेल. पुण्याची गणना कोण करी, मोजता येणार नाही एवढं पुण्य प्राप्त होईल. म्हणजे नेमकं काय पुण्य असेल? आता आपणही व्यवहारात चांगल्या काही गोष्टी झाल्या, भौतिक संपत्ती प्राप्त झाली की त्याला म्हणतो पुण्य आहे. घर झालं पुण्य, जागा झाली पुण्य, गाडी झाली पुण्य, लग्न झालं पुण्य, याला आपण पुण्य म्हणत बसा. माऊली हसतात आपल्याला. इथल्या पसाऱ्याला पुण्य नाही, याच्यात काही तज्ञ असतात, एवढ्यावर त्यांचं भागत नाही. ते स्वर्गातला पसारा जणवतात. म्हणत संसारी जन्मिले यज्ञाधिक कर्म म्हणजे. बघा, स्वर्ग सुख भोगीचे मनोहार. स्वर्गातल्या अप्सरेचं वर्णन ऐकून इथूनच यागांच्या शिड्या लावून तिथं जाण्याची तयारी करतो. स्वर्गाला गेला म्हणजे काय पुण्य प्राप्त झालं का? नाही. त्याच्या दृष्टीनं पुण्य असेल. 100 अश्वमेध यज्ञ केले
स्वर्गाचं राज्य प्राप्त झालं. माऊली सांगतात ते पुण्य नव्हतं, तो अज्ञानाचा पुण्य मार्ग आहे. त्या पुण्यामध्ये पाप मिसळलं होतं. म्हणून पुण्य आणि पाप एवढे दोनच शब्द असतील. पण तिसरा विकल्प ज्ञानेश्वर महाराजांचा पुण्यात्मक पाप आणि पापात्मक पाप. एखाद्याला जर नरकाला जायचं असेल, फुकट मिळत नाही नरक सुद्धा, त्यासाठी कष्ट आहेत. हो, नुसतं पाप नाही करावं लागत, पापात्मक पाप करावं लागतं. नरका जाणे तरी पापे आचरावे कथा न करावी विठोबाची. पापात्मक पाप केलं तर नरकाला जाता येतं, पुण्यात्मक पाप केलं तर स्वर्गाला जाता येतं. आणि शुद्ध पुण्य जिथं असेल तिथं देवाची प्राप्ती असते. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. आणि असं शुद्ध पुण्य कशानं होईल? मुखानं हरी म्हणण्यानं होईल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, त्याला देहली दीपन न्याय हा नामसाधनेला सांगितला जातो. ऐका उदाहरण असं, अगदी धावतं, फक्त भाव आता लक्षात घ्या, म्हणजे मला वेळेत थांबायचं. तुम्ही घरात दिवा लावला, घरात, बाहेर उजेड पडेल का? नाही. बाहेर दिवा लावला, आतला अंधार नष्ट झाला का? नाही. दोन्हीकडे उजेड पडायचा असेल तर दिवा कुठं लावा? उंबरठ्यात दिवा लावला उंबऱ्यावरती तर प्रकाश बाहेरही पडेल आणि आतही पडेल. तसं नाम ही साधना मुखानं करायची आहे. म्हणजे दारात लावलेला तो दिवा आहे, म्हणजे बाहेरून आत काय जावं आणि आतून बाहेर काय यावं, ह्या दोनही गोष्टी महत्वाच्या आहेत. अन्न नलिका बाहेरचं अन्न आत ढकलते, श्वास नलिका आतले शब्द बाहेर काढते, दोन्ही महत्वाचं आहे. बाहेर काय निघावं, काही माणसांचं म्हणणं असतं बाहेरून आत काही जाऊ द्या पण आतून चांगलं निघलं पाहिजे. तसं नसतं, बाहेरून जसं आत जाईल तसंच आतून बाहेर निघत असतं. म्हणून बाहेरून आत काय जावं, आतून बाहेर काय निघावं, पण याचा एक सदसद विवेक, तिथं टोल नाका त्याला फार तर म्हणू आपल्या भाषेत, तो काय असेल तर तो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. यानं काय होईल? पुण्याची गणना कोण करी. नेमकं पुण्य काय? त्या पुण्यानं देवाच्या दारात जाता येईल आणि देवाच्या दारात जाऊन या चतुर्विध मुक्तीचा लाभ प्राप्त होईल. पण असं हरिहरी म्हणत राहिलो तर आमचा सगळा प्रारब्ध वशातला प्रपंच, त्याची काय व्यवस्था? तर त्याची व्यवस्था काही नाही. जिथं आहात तुम्ही तिथंच राहा, काही त्यागण्याची गरज नाही. असोनी संसारी जीवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाया सदा. संसारात राहून तुम्ही हे करू शकता. माऊली तुमच्या मनानं सांगताय का? माऊली सांगतात नाही, माझ्या बोलण्याला प्रमाण आहे. हे वेदशास्त्राने हात वर करून सांगितले. कारण हात वर करणं ही एक सांकेतिक भाषा आहे. सांकेतिक भाषा शब्दांनी नाही, शरीरांच्या अवयवानं करायची असते. त्याला खानाकोना संकेत. आता हे तेव्हा ज्ञानोबराय बोलले. आजच्या साधकाला सांगायचं असेल नाही कळलं तर उभारी बाई सदा, त्याला ती उभारी अंगुठा सदा असं म्हणून, ती व्हॉट्सअपची भाषा. एखादा तुमच्या मताशी मी सहमत असेल तर असा अंगठा दाखवला जातो, असहमत असेल तर असा असतो. ते सांकेतिक भाषा आहे. हात वर करणं म्हणजे सहमत असणं. उदाहरण इथलं इथं देतो. जर पंगत बसलेली आहे, त्या 4-2 पंक्ती बसलेल्या, त्या ओळींमध्ये वाढणारे वाढत आहेत आणि प्रत्येक पंक्तीत एक जबाबदार माणूस फिरतोय आणि या सर्वांचं नियंत्रण करणारा इथं हातात दोन्ही वर्धक घेऊन कोणीतरी बसलेलं आहे. आणि मग सर्वांचं वाढून झाल्यानंतर जेवणाची परवानगी पुंडलिक वरधारी करायचे. पण मग त्या कोपऱ्यामधल्या पंक्तीला सर्व पदार्थ आलेत का नाही, इथून तो माणूस विचारतो तिथं असणाऱ्यांना, रामभाऊ तुम्ही जिथं उभे आहेत तिथं सर्व पदार्थ आलेत का? ह्याचा आवाज तिथं गेला पण तिथल्याच आवाज इथं येत नाही. मग सर्व पदार्थ आले असतील तर तो हात वर करतो. याचा अर्थ काय? तुम्ही जे म्हणताय ते पोचलंय, झालंय. तसं वेदशास्त्र उभारी बाई असता. कशाला? असोनी संसारी. पण संसारात असून काय करावं? जीवे वेगू करी. आणि त्या वेग करणाऱ्या जीवेने काय करावं? हरिहरी म्हणावं. त्याचा परिणाम 4 मुक्तींचा लाभ म्हणजे तुमचं पारत्रिक जीवन तर संपन्न होईलच, पण ऐहिक जीवनही तुमचं सफल होईल. हे पदरचं बोलत नाहीत, त्याला एक पुन्हा वेदशास्त्रांचा आधार देऊन पुराणांचा एक पुरावा दिला. शेवटच्या चरणात ज्ञानदेव म्हणे व्यासाची 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 ज्ञानदेव म्हणे पांडवा हरी हरी मुखे मला हरी मुखे
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे पुन्हा द्वारकेचा राणा पांडवा घरी मुखानं अखंड हरी म्हणत राहिलं तर तुमचा प्रपंच सुद्धा यथोचित करण्याची जबाबदारी तो हरी घेतो आणि मागे पुढे उभं राहतो. कोणाच्या बाबतीत राहिला त्याचं उदाहरण व्यासांचा संदर्भ देऊन ज्ञानोबा सांगतात. तो पांडवांच्या घरी आला. आता द्वारकेचा राणा आणि पांडवा घरी ह्या दोन टोकाचा विचार करायचा झाला तर तो एक स्वतंत्र चिंतनाचा भाग आहे. फक्त ऐका, दोन टोक अशी ती एका बाजूला द्वारका नगरीचा तो राजा आहे, दुसऱ्या बाजूला पांडवांच्या घर असा शब्द प्रयोग असला तरी प्रत्यक्षात घर कुठे हो, वनवासात रस्त्यावर तर त्यांच्या बरोबर राहावं लागलं. पण कोण कोणाच्या घरी जातं कोण कोणाच्या घरी राहतं याचा एक आपल्याकडे औपचारिकता पाळली जाते व्यवहारात. निकवड्या निष्ठुरा नुबगीजे स्वैरा ज्ञानोबा सांगतात मोठा पाहुणा लहानाच्या घरी जात नाही. हा आता निवडणुका जवळ आल्यामुळे आदिवासीच्या घरात जाणं जेवण ते त्याला अर्थ नसतो. खऱ्या रीतीने त्याच्या घरी जाणं आणि राहणं मनापासून हा एक स्वतंत्र भाग आहे. आता हा द्वारकेचा राणा आहे. राणा शब्दाचा अर्थ राजा आहे. पण हा काळही जेव्हा आपल्या देशात लोकशाही नव्हती, राजेशाही, द्वापार युगात, त्यावेळेला कुठल्याही नगराचा राजा हा शक्यतो वंश परंपरेनं झालेला असायचा. द्वारकेचा राणा म्हणत असताना तो वंश परंपरेनं झालेला राणा नाही. साधा एक गोळ्याच्या घरात जन्माला आलेला मुलगा आपल्या कर्तृत्वानं राजा झालाय. काय कर्तृत्व आहे? कुठल्या तरी दुसऱ्याच्या नगरीचा राजा नाही झाला. स्वतंत्ररित्या द्वारका ही पाण्यात नगरी बसवली. इतकी आलिशान असणारी नगरी तिचा राजा आहे. पण सर्व सुखसुविधांनी युक्त असणारी आपली नगरी आणि आपलं राजेपद सोडून तो पांडवांच्या बरोबर वनवासात राहिला. याचं एकच कारण आहे, ते मुखानं अखंड हरी म्हणत होते. या नामस्मरणाचा परिणाम तो तिथे राहिला. हा संदर्भ देऊन ज्ञानेश्वर महाराज तुम्हा आम्हाला हे सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपल्याही जीवनात तो योग आपल्याला प्राप्त होईल. आता फक्त एक शेवटचा मुद्दा सांगतो मग इथं थांबतो. ज्ञानेश्वर महाराज म्हटले देवाच्या दारात क्षणभर उभं राहिलं तर 4 मुक्तीचा लाभ होतो. पण देवाच्या दारात उभं राहण्याकरता कधीतरी देवळाच्या दारात उभं राहायला शिकलं पाहिजे. याकरता देऊळ असलं पाहिजे. सेक्टर 48 आपलं हे महत्भाग्य या पिढीचं असं आहे की इथं हे सुंदर दिमाखातलं मंदिर जवळपास आता उभं राहिलेले. आपल्या सर्वांच्या सहभागाला आणि सहयोगानं ते लवकरच पूर्ण होतील. म्हणून इथं श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठानच्या द्वारा संपन्न होत असणाऱ्या या उत्सवामध्ये विठ्ठल रुक्मिणी धर्मादाय आणि सामाजिक सेवा संस्था सेक्टर 48चं सुद्धा एक दरवर्षी इथे योगदान राहिलेलं आहे. राहिलेली कामं लवकरच अल्पावधीत पूर्ण होतील. त्या दारात देवळाच्या उभं राहिलं तर 4 मुक्तीचा लाभ अंशतः होतो. कसा? आपल्याकडे काही गोष्टींची सवय लागून गेली. आपल्याला सवय बघा, ते गमतीनं आमच्या वैकुंठवासी जगन्नाथांना पवार सांगायचे. ते म्हणायचे आरती सुरू झाली, आता उठा वेसे म्हणा येत नाही नारायण म्हणलं की माणसं उठून उभी राहतात. तिथला शब्द उठा वेसे नाही म्हणजे बसून राहावं आणि माणसं उठून उभी राहतात. असं देवळात जाताना एक असतं, माणूस फार घाईत असतो, धावत पळत जातो. आणि देवळात जाणारा माणूस एका ठिकाणी थांबतो. कुठं हो? उंबरठा असतो ना देवाचा, त्या उंबऱ्याजवळ माणूस थोडा शांत होतो. म्हणजे आपण देवळापर्यंत आलो, देवळात मंदिर मूर्तीच्या आत जवळ जाईपर्यंत तिथं बाहेर कासव असेल, तुळस असेल, जय असेल, विजय असेल, त्या देव लोकात आपण गेलो म्हणजे एक मुक्ती आपल्याला मिळाली. कुठली? सलोकता. सलोकता मुक्ती. पुढं आपण जाणार देवाच्या
मूर्तीजवळ जाणार ती कुठली समीपता, आणि दर्शन करून माघारी येताना परत आपण तिथं दारात थांबणार आणि ज्या देवाला आत्ता पाहिले त्याच्याच समोर हात जोडून पुन्हा आपण डोळे झाकतो, करतो ना असं? हां, डोळं झाकून काय करतो, आता ज्या देवाला पाहिलं त्यालाच परत आठवतो. त्याला आठवणं म्हणजे आपली वृत्ती तद आकाराची होणं, म्हणजे आपल्याला कुठली मुक्ती मिळाली, अंशभर स्वरूपता, त्याच्या रूपाची आपण कल्पना केली. आणि हे सगळं होत असताना तेवढ्या क्षणात आपण बाकी सर्व विसरून देवाच्या स्वरूपाला प्राप्त होतो. ही कुठली झाली? सायुज्यता. अशा चतुर्विध मुक्तींचा अनुभव जर देवळाच्या दारात आल्यानं काही क्षणाभर होत असेल तर त्याच अनेक क्षणाक्षणांनी देवळाच्या दारात उभं राहण्याचा परिणाम कधीतरी देवाच्या दारात जाऊन क्षणभर उभं राहून बरोबर जसं म्हणतात तशा चतुर्विध मुक्तींचा लाभ व्हावा याकरता म्हणून देवळाच्या दारात एकट्यानं उभं राहणाऱ्या अनेकांनी एकत्र यावं आणि आपल्या साधनेचा समष्टी सोहळा साजरा करावा. यालाच अखंड हरिनाम सप्ताह असं म्हणतात. 17 वर्ष पूर्ण झालेली असताना 18व्या वर्षातही पदार्पण करणारी आपण सर्व मंडळी या निमित्तानं श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठान या छत्रछायेत इथं एकवटलेलो आहोत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानोबरायांच्या या हरिपाठातल्या पहिल्या अभंगावरती काही तोडकं मोडकं चिंतन करून वेडीवाकडी सेवा प्रभूचरणी समर्पित करण्याचा हा केविलवाना प्रयत्न केलाय. यात काही बरोबर असेल, शास्त्र संवादी असेल ते माझ्या आळंदी निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुजनांचं, यात काही चुकीचं भाष्कर अमंगळ असेल ते माझे मला परत करा. इथं उपस्थित असणारी सर्वच गुणीजन, टाळकरी वंद, आदरणीय सर्व गायक महाराज मंडळी, मृदंगवणी बजरंग महाराज असतील, उपस्थित असणारी आपण या मंडळाची सर्व सभासद मंडळी आहेत. प्रत्यक्षरित्या 8 दिवसात सेवा देणाऱ्या आपणा सर्वांच्या प्रती कृतज्ञता अंतकरणामध्ये बाळगून ही सेवा प्रभूचरणी समर्पित करत असताना ज्ञानोबरायांचं भजन करण्यापूर्वी एकदा त्यांना हेच तुकोबरायांच्या भाषेत म्हणूया. असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू, सेवेमध्ये जमाधरा कृपा करा शेवटी. ज्ञानेश्वर महाराज